आजचा दिवस खूप खास आहे. आज कोणतीही रेसिपी नाही तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमचं 31 डिसेंबरचं प्री सेलिब्रेशन. हो, 31 डिसेंबर अजून येणार आहे, परंतु काही मैत्रिणींना वेळ नव्हता म्हणून आम्ही हे सेलिब्रेशन 5 दिवस अगोदरच करून घेतलं. कारण कोणत्याही सेलिब्रेशनसाठी तारीख नाही तर सगळ्यांनी सोबत असणं महत्त्वाचं आहे. एक मैत्रीण पुण्यावरून येणार होती, ती आली. आम्ही सगळ्याजणी मिळून हॉटेलला जेवण करून एका मैत्रिणीच्या घरी गेलो. मैत्रिणी असल्या की हसायला कारण लागत नाही. दारापासूनच धमाल मस्ती सुरू झाली, छान गप्पा झाल्या, टेरेसवरती शेकोटी केली आणि त्या थंडीत शेकोटी भोवती बसून अगदी 12-1 वाजेपर्यंत छान अशा गप्पा झाल्या. दरवर्षी 31 डिसेंबरला आम्ही एकत्र राहण्याचा नेहमी प्रयत्न करतो, कारण वर्षभर प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतं. हा एक दिवस सगळे काढतात. सकाळी सगळ्यांनी लवकर उठून फोटो सेशनचा प्लॅन होता. सगळ्यात आधी पोहे केले, कारण छोट्यांबरोबरच मोठ्यांना सुद्धा भुका लागणार होत्या. हातचे पोहे सर्वांनाच खूप आवडतात, त्यामुळे पोह्याची जबाबदारी ताईकडे सोपवली होती. आरती, रुपाली आणि मी आम्ही तिघींनी त्यांना मदत केली. टेरेसवरती कोवळ्या सूर्याच्या किरणांमध्ये छान मऊ लुसलुशीत पोह्यांचा सगळ्यांनी आनंद घेतला. पोहे खाऊन झाले की सगळे लागलो आम्ही स्वयंपाकाला, कारण स्वयंपाक उरकून आम्हाला फोटो सेशनची तयारी करायची होती. मी मसाले भात करायला घेतला, ताईने आणि आरतीने पावट्याची आमटी आणि त्याचबरोबर रुपालीने बाकीची सगळी मदत करण्याची जबाबदारी घेतली. चौघींनी मिळून पटापट कामं करून घेतली. चौघी बरोबर असलो की इतकी ऊर्जा आमच्यात असते की काही विचारायलाच नको, आणि सगळे बरोबर असले की कामं इतकी झटपट होतात आणि कामं करायला सुद्धा तेवढाच आनंद होतो. त्याचबरोबर रुपालीने इथे स्पेशल गवती चहा केला होता आमच्या सगळ्यांसाठी. छानपैकी स्वयंपाक झाला आणि फोटो सेशनला सुरुवात झाली. सगळ्यांनी एकत्र येऊन क्रिएट केलेल्या या मेमरीज मनात नेहमी घर करून राहतात. आणि सगळ्यात महत्वाचं, हे फोटो काढत असताना जी काही गंमत धमाल मस्ती येते ती कायम सगळ्यांना खूप जास्त आवडते. फोटो हे फक्त निमित्त आहे, त्या निमित्ताने होणारी धमाल मस्ती ही सगळ्यांसाठी खूप स्पेशल असते. जरी सगळ्या लांब राहत असलं तरी या सगळ्या आठवणींमुळे चौघी अगदी एकत्र कायम जोडलेलं राहतो. छान असं फोटो सेशन झालं. गरम गरम भाकरी केल्या आणि मुलांना सगळ्यात आधी जेवायला वाढलं. त्यानंतर आम्हीही जेवलो. दुपारच्या 2 वाजल्या होत्या. निघायची तयारी झाली. इथून कोणाचाही पाय निघत नव्हता, परंतु सगळे अगदी मनावर दगड ठेवून इथून बाहेर निघालो. रुपालीला बाय केलं आणि अशी होती आमची 31 डिसेंबरची प्री